आईच्या ठिकाणी सासू, बापाच्या ठिकाणी सासरा. लग्न झालेल्या मुलींना सासू सासऱ्यांचाच असतो आसरा. माझ्या सासऱ्यांच्या हातात नेहमी असतो बैलाचा कासरा. लेकरांना आशीर्वाद देताना सांगतात, सुखी हो रे माझ्या वासरा, सुखी राहा रे माझ्या वासरा. तर हे आहेत माझे सासरे आणि ह्या आहेत माझ्या सासूबाई. तर मी आज माझ्या सासऱ्यांबद्दल आज काहीतरी बोलणार आहे. सासरे म्हटलं तर प्रत्येकाच्या विचारात असं येतं, सकाळी उठणार, मस्त पांढरे कपडे घालणार, गावात जाणार, चहा पाणी पिणार, 10-11 वाजेपर्यंत गावात थांबणार आणि मग निवांत घरी येणार. पण माझ्या बाबतीत जरा काहीतरी वेगळं आहे. असं वेगळं आहे की माझे सासरे खूप कष्टाळू आहेत, माझ्या सासूही खूप कष्टाळू आहेत आणि त्यामुळे मलाही कष्टाची सवय लागलेली आहे. त्यांच्याबरोबर काम करायला मलाही खूप आवडतं. माझ्या सासऱ्यांची सकाळ सर्वात आधी होते. आमच्या घरात सगळ्यात आधी माझ्या सासऱ्यांची सकाळ होते. ते सगळ्यात आधी उठतात, रानात व्हिजिटला जातात. गावात व्हिजिटला जाण्याच्या ऐवजी रानात व्हिजिटला जातात. शेतातल्या पिकाला ते भेटून मगच घरी येतात, चहा पितात आणि दिवसभर शेतातच कष्ट करतात. त्यांच्याकडे बैलगाडी आहे, ते बैलाचंही काम करतात, बैल चारतात आणि वेगवेगळ्या पद्धतीचे ते काम करतात. कोणतंही काम करायला अजिबात संकोच करत नाही. कांदे भरतात, आमच्याबरोबर खुरापणी करतात, वेगवेगळे कामं करतात. आणि महत्त्वाचं म्हणजे माझे सासरे शिकलेले बी आहे, अडाणी अजिबात नाही आहे. 10वी पास आहे, जुन्या काळातली 10वी पास आहेत आणि स्वभाव पण खूप छान आहे. आणि अशा पद्धतीचे माझे सासू सासरे आहेत, खूप कष्टाळू आहेत. आणि घराचा पाया म्हणजे वडील आणि माझ्या सासरघरचा पाया म्हणजे माझे सासरे. घर म्हणजे नुसत्या दगडामातीच्या भिंती नाही, तर एकमेकांशी नातं असलेली माणसं आणि ती नातं मनापासून प्रेमाने जपणारी माणसं. घराचा पाया मजबूत असेल तर इमारत मजबूत बनते. बाप नावाचा पाया मजबूत असेल तर मुलं नावाची इमारत न डगमगता उभी राहू शकते. मुलांच्या बालपणाची जबाबदारी वडिलांची असते. मुलांच्या संगोपनाची जबाबदारी वडिलांची असते. मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी वडिलांची असते. मुलांचं लग्न करून देण्याची जबाबदारी वडिलांची असते. मुलांचे नातवंड सांभाळण्याची जबाबदारी वडिलांची असते. मग त्यांची म्हातारपणाची काठी बनण्याची जबाबदारी कुणाची असते? आपण त्यांची म्हातारपणाची काठी बनलंच पाहिजे. आणि वृद्धाश्रम हा शब्द आपल्या महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारत देशातून नाहीसा झाला पाहिजे. प्रत्येकजण म्हणतो एकतरी मुलगी हवी आणि मुलीत माया खूप असते, मुलीत प्रेम खूप असतं. पण ती सासर घरी गेल्यावर मुलगी नाही तर सून बनते का? तिने मुलीसारखं वागायला हवं. ज्या घरात असते आई, ज्या घरात असते सासू, तिथे कुणाच्याच डोळ्यात येत नाही असू. सदैव सर्वत्र नुसते असते हसू. धन्यवाद करते मी त्या देवाला, ज्यांच्यामुळे इतके सुंदर सासू सासरे माझ्या नशिबात आले आणि त्यांनी मला ह्या जीवनात खूप काही शिकवलं. कष्ट कसं करायचं, परिस्थितीवर मात कशी करायची. प्रत्येक संकटात आमच्यासोबत उभे असणारे माझे सासू सासरे खूप प्रेमळ आहेत आणि माझ्या मुलांना देखील खूप जीव लावतात. दिवसभर भाऊ आई आम्ही सगळेच काम करतो आणि पण काम केल्याच्या नंतर खूप थकवा येतो, काहीही करावं वाटत नाही. पण तरीही संध्याकाळी घरी गेल्यानंतर मुलं जेव्हा भाऊंच्या मांडीवर येऊन बसतात ना, तेव्हा मुलांना लुटून न देता त्यांना जवळ घेऊन त्यांची पप्पी घेतात, गोष्टी सांगतात, सांभाळतात, अभ्यास घेतात, पाणी आणायला सांगतात, म्हाताऱ्या माणसाची सेवा करायला सांगतात. इथून मागे आई आणि भाऊचे म्हणजे माझे आजे सासू आणि आजे सासरे देखील होते. तेही माझ्या मुलांना खूप जीव लावायचे आणि आमच्या भाऊंनी तर आजी आणि आजोबा म्हणजे भाऊंचे आई वडील यांची खूप 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 सेवा केली आमच्या डोळ्यासमोर. अक्षरशः उचलून आणायचे, खूप सेवा करायची. आईसुद्धा त्यांची सेवा करायच्या. मनाला खूप बरं वाटायचं. एकंदरीत असं काहीतरी असतं की ती संस्काराचीच गोष्ट असते. त्यामुळे माझे मुलं कधीच माझ्याजवळ किंवा त्यांच्या बाबांजवळ हट्ट करत नाही, तर हट्ट करताना ते आई भाऊजवळ करतात आणि आई भाऊ त्यांचे हट्ट पुरवतात.
कित्येक मुलींना सासू सासऱ्यापासून दूर राहायला आवडतं, पण मला सासू सासऱ्यांसोबत राहायला आवडतं. कारण मला पहिल्यापासून सवयी देखील लागलेली आहे आणि माझ्यात माझ्या आई-वडिलांचे चांगले संस्कार आहे. त्यामुळे मला भाऊंशिवाय अजिबात करमत नाही. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज.